आपण बघतोय एबीपी माझा आणि आता एक नजर 100 हेडलाईन्सवर। आमच्या पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक, मात्र आम्ही बैठक घेऊन कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे ठरवू, शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटातल्या अनेकांना वाटतंय रस्ता चुकला त्यामुळे ते परत येत आहेत, शरद पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांना धक्का, विधान परिषदेतले आमदार बाबाजानी दुराणी यांचा शरद पवार पक्षात प्रवेश, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक इकडे तिकडे जातात, बाबाजानी दुराणींना विधान परिषदेतली जागा पाहिजे होती, दुराणींना शरद पवार पक्षात घर वापसीवर खासदार प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। सोनिया दुहान अजित पवारांच्या भेटीला, सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। परळी विधानसभा मतदारसंघात माधव जाधव यांचा शरद पवार पक्षात प्रवेश, पक्षप्रवेशाआधी 100 गाड्यांचा ताफा घेऊन परळी ते बीड अशी काढली रॅली। ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का, देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, यवतमाळच्या दिग्रजमध्ये पक्षप्रवेश संपन्न। काँग्रेस आणि शरद पवारांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा, आयुष्यभर त्यांनी असंच राजकारण केलंय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात असल्याची शरद पवारांची मोदी शहांवर टीका, केंद्र सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचं काम, पवारांचा हल्लाबोल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं, शरद पवारांनी अमित शहांवर टीका केल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला। तर अमित शहा नावाचा तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना शरद पवारांचा टोला। बीड जालना जिल्ह्यामध्ये अस्वस्थता आहे, संसदेचं अधिवेशन संपल्यावर दोन्ही जिल्ह्यात जाऊन संवाद साधणार, माझा महाकट्टा कार्यक्रमात शरद पवारांचं विधान। पुण्यामधून निवडणूक लढण्याची चंद्रकांत पाटलांची इच्छा नव्हती, अमित शहांच्या फोननंतर पुण्यातून लढण्याचा घेतला निर्णय, माझा महाकट्ट्यावर चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट। नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी बाहेर, इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलायला दिलं, मला फक्त 5 मिनिटं बोलायला दिली, ममता बॅनर्जींचा आरोप। दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा, नाशिक पुणे रेल्वे मार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावं, मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधानांकडे विनंती। शिंदे गटाने आतापर्यंत लोकांना विकत घेण्यासाठी 3,500 कोटी खर्च केले, संजय राऊतांचा आरोप, शाखा प्रमुखांनी देखील विकत घेण्यासाठी 5 कोटी रुपये दिले जातात, संजय राऊत यांचा दावा। भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागा लढवाव्यात, नारायण राणे आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ नहीं, संजय राऊतांचा नारा। महाराष्ट्राच्या राजकारणात जी घाण उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केली ती घाण स्वच्छ करावी लागेल, खासदार संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला। ऑक्टोबर महिन्यात महाविकास आघाडीची घाण उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली साफ होणार, आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर, तर आरोप करण्याची राऊतांना सवय, राणेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री, खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका। खासदार संजय राऊत पावसाळ्यात वापरले जाणारे गमबूट, राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर आमदार नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा। गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही, खासदार संजय राऊत यांचा मोदी शहांवर निशाणा। आजचा आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो, भाजप आमदार नितेश राणेंचे नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका, तर विशाळगड मोकळा करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवलेली का, राणेंचा सवाल। राज्य सरकार गुजरातच्या नेत्यांची हुजरेगिरी करते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांची भूमिका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी, पटोलेंची टीका। पीक विम्यात सगळ्यांचेच हात ओले होतात, जयंत पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, तर भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे सरकारचं धोरण, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव, विरोधक आणि सत्ताधारी मराठ्यांना उल्लू बनवतायत, मनोज जरांगेंचा आरोप। आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार, खासदार प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य, देशामध्ये आरक्षण हे संविधानात बाबासाहेबांनी दिले त्यामुळे आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, पटेल यांचं वक्तव्य।
कोपर्डी घटनेत लढा देणारे मनोज जरांगेंसोबत का नाहीत? भाजप नेते निलेश राणेंचा मनोज जरांगेंना सवाल. आंदोलनामुळे कोट्यवधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं मनोज जरांगे सांगतात, पण ते खोटं आहे. अजय महाराज बारसकरांचा दावा. सरकारचा आधार आणि मनोज जरांगेंचा जनाधार संपल्यामुळे उपोषण मागे घेतलं. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा जरांगेंना टोला. 5वी नापास जरांगेंना संविधान आणि आरक्षण कळत नाही, वाघमारेंची टीका. सातारा लोकसभा खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. मराठा आरक्षणासंदर्भात दोघांमध्ये चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण नको, उदयनराजेंची मागणी. मराठी माणसाने दिल्लीशी संपर्क वाढवावा, देशपातळीवरील राजकारण्यांशी संपर्क ठेवावा, बुजरेपणा सोडावा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख. राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. फोनवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आणि समृद्धीसाठी सदैव सक्रिय राहण्याच्या दिल्या शुभेच्छा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. ठाकरे यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे अशा शुभेच्छा. वाढदिवसानिमित्ताने मंत्री दीपक केसरकर यांच्याही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालण्याची उद्धव ठाकरेंना सुबुद्धी मिळू दे, केसरकरांच्या शुभेच्छा. मातोश्री बाहेर अनेक कार्यकर्त्यांची गर्दी. कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मातोश्री बाहेर उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स. बॅनरवर ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. हिंगोलीत बॅनरची जोरदार चर्चा. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरची चर्चा. बॅनरवर उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटात गटबाजी. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी आमदार विश्वास नांदेकर आणि वणी विधानसभा अध्यक्ष संजय दरेकरांमध्ये मतभेद असल्याचं समोर. वाशिमच्या पोहरादेवी इथे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने साडी चोळी वाटप, तर दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांकडून होम हवन. बीडमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा. स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले. अर्थसंकल्पात दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण होईल, अजित पवारांचं ट्विट. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी 35,000 कोटी रुपये दिल्याची अर्थमंत्री अजित पवारांची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सरकारने लाडकी सून योजना आणावी. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसेंची मागणी. सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही, किरण यांच्याकडून खंत व्यक्त. माध्यमांचे कॅमेरे पाहून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांनी काढला पळ. विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप. अकोल्यामध्ये भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक. अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातल्या पक्ष संघटनेचा बावनकुळेंनी घेतला विधानसभानिहाय आढावा. बीडच्या राष्ट्रवादी भवनात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक. तिकिटासाठी इच्छा व्यक्त करायला बंदी नाही, मात्र नाराजी नको, जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत विविध योजनांची माहिती देणारे मुख्यमंत्र्यांचे बॅनर प्रशासनाने हटवले. बॅनर लावण्याची परवानगी नसल्यानं वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाची कारवाई. मात्र शासनाच्या वतीने लावण्यात येणारे बॅनर हटवू नये, दीपक केसरकर यांची विनंती. बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानला गेलेल्या सनम खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोडलाही न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पत्ता दिलेल्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा सरकारकडून लिलाव होण्याची शक्यता. कंपनीने 2,77,000चा कर थकवल्याची माहिती. पूजा खेडकर प्रकरणी माझाने पोलखोल करताच डॉक्टर वाबळेंचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला. अहवालात सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश. पुण्यामध्ये आणखी एका बनावट आयएस अधिकाऱ्याचा धुमाकूळ. लोणी काळभोर परिसरात बनावट आयएस अधिकारी महिलांना व्याजाने पैसे देऊन फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मुंबईच्या सिमेंट रस्ते कामाच्या निविदांमध्ये महाघोटाळा. मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामं देण्याचा घाट. सिमेंट रस्त्याच्या कामासंदर्भात पालिकेने स्पष्टीकरण द्यावं. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी. सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. गेल्या 8 दिवसात सोनं 5,000 तर चांदी 11,000 स्वस्त.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.